घाबरण्यामध्ये माझा चष्मा तसाच माझ्या चेहऱ्यावर राहिला. म्हणलं अगं हो ग, काय रोज रोज तेच विचारतेस. माझा नंतर माईक पडला चालू सीन मध्ये. मी अशी होते की ओ शिट, आता मी काय करायचंय. तुला माहितीये माझ्याकडे तो ऑप्शनच नाहीये. माझ्या आई वडिलांनी, माझ्या बहिणीने 30 तिकीट काढल्यात. मग मी मर्सिडीज आणि ड्रायव्हर वगैरे घेऊन फक्त रस्ता क्रॉस करून गेले होते. तू आई झाली का तुला समजेल, असं तिचं एक ठरलेलं हे तिचं वाक्य आहे. नमस्कार, मी मधुरा श्रेय आणि कलाकृती मराठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच मराठी रंगभूमीवर आणखी एक नवकोरं नाटक येतं आहे, ज्याचं नाव आहे आता थांबायचं कसं. आणि या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर पदार्पण होत आहे ऐश्वर्या शेट्टीचं. आणि ऐश्वर्या आहे माझ्याबरोबर. हाय, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मजेत. आणि नाटकाचा आता छोटासा एक भाग बघितला, खूपच छान करताय. थँक्यू. मस्त हलकं फुलकं आहे आणि मला वाटतं खरंच अशा नाटकांची गरज आहे. कारण खूप छान विषय आहे. मी सांगणार नाही काय आहे, पण खूपच मस्त आहे. म्हणजे पाहताना मज्जा आली. आणि कॉंग्रॅच्युलेशन, मालिकेच्या निमित्ताने कायम भेटतो. आणि मला तेच एवढा आनंद होता की तू मालिकेचे सेट सोडल्यास आज मला इथे अशी भेटायला आली आहे. येस, कशी चालू आहे रिहर्सल? खूप भारी सुरू आहे. जरा चालत आता आज पहिल्यांदाच स्टेजवर होतं, त्यामुळे पहिल्यांदाच स्टेजवर असल्यामुळे आम्ही इतके नर्वस होतो, मी आणि आकाश. आम्ही इतके, कारण माझं व्यावसायिक हे पहिलंच नाटक आहे आणि ओव्हरऑल एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करतोय. सो ही खूप एक मोठी गोष्ट आहे आणि मी खूप घाबरले होते. आणि मी आत्ता घाबरण्यामध्ये माझा चष्मा तसाच माझ्या चेहऱ्यावर राहिला. माझा नंतर माईक पडला चालू सीनमध्ये. मी अशी होते की ओ शिट, आता मी काय करायचंय. सो हा सगळा अनुभव आहे की आपल्या सिरियलमध्ये कसं माईक पडला की सर एक सेकंड, पण आता सगळे बसल्यात आणि सगळ्या गोष्टी घडतात. सो जरा प्रेशर्ड फील करते मी, पण मज्जा खूप येते. मज्जा येते ना. आणि इतका मस्त विषय आहे, छान हो, वेगळा सगळं. अनुभव आहे. कास्टच इतकी कमाल आहे. आणि म्हणजे सुकन्याताई, गिरीश सर इतकासा सहज अभिनय करतात ते. बापरे, तुमचं साधारण रिहर्सल कशी होते का त्यांच्या बरोबरची? अरे खूप धमाल. ॲक्च्युली आम्ही रिहर्सलमध्ये इतकं खातो पितो, बट ऑब्व्हियस कारण सुकन्याताई आहेत आणि आमचे प्रोड्युसरसुद्धा खूप खवय्ये आहेत. आमचे 5ही प्रोड्युसर्स आम्हाला सतत काहीतरी खायला आणून द्या. आणि आम्ही लिटरली असं म्हणतो की आम्ही रिहर्सल करू ना, की आम्ही फक्त खाऊन झोपायचं इथे. सो आंब्यांचा सीझन असल्यामुळे एव्हरी डे आंबे, कोण ना कोणतरी रोज आंबे आणतात. सो इतकी धमाल मज्जा. आणि ह्या सगळ्यामध्ये एवढ्या मोठ्या कलाकारांकडनं एवढं काही काही शिकायला मिळतं. सो इट्स लाईक कम्प्लीट वेगळा अनुभव आहे. पण ह्यामधला मगाशी एक सीन पाहिला तर त्याच्यामध्ये ना डायलॉग मारत सतत आई काही ना काहीतरी बोलत असते. मला सांग, घरी खऱ्या आयुष्यामध्ये असं कधी होतं आई एखादे डायलॉग मारून टाकते किंवा आता मगाशी जसं म्हणलं की तू आई झालीस तर कळेल वगैरे, हे असे घराघरातले डायलॉग्स असतात, तुला काय ऐकावं लागतं? मला सतत एकच ऐकावं, मलाही सेम वाक्य ऐकलं, तू आई झाली का तुला समजेल. आता कसं मी या नाटकाच्या निमित्ताने एव्हरीडे पार्ल्याला किंवा ठाण्यावरनं मी पार्ले, ठाण्यावरनं प्रभादेवी, असं माझं रोज रिहर्सलसाठीचा प्रवास होतो. सो मी ना घरातनं निघाले आणि तिथे पोचले की जनरली आईला मेसेज करायला विसरते की हा मी पोचले म्हणून, पण ती असते. मग ती माझ्या रिहर्सलचं जे टायमिंग आहे 11, 11:15 पर्यंत मी पोचते, ती 11:15 वगैरे वाजता अंदाजे मला मेसेज करते, पोचलीस का. सो मग त्याचा रिप्लाय पण मी जरा 10-15 मिनिटांनी पोचून फ्रेशनअप झाल्यावर तर म्हणलं अगं हो ग, काय रोज रोज तेच विचारतेस. तू आई झाली का तुला समजेल, असं तिचं एक ठरलेलं हे तिचं वाक्य आहे. त्यामुळे ते वाक्य खूप रिलेट होतं. आणि मला ते कधी कधी असं होतं की हा बस ठीक आहे, कळलं, असं पण होतं. आणि ती जी मगाशी जी चिडचिड होत होती आई काही सांगताना, हे खरं पण होतं कधी कधी. कारण कधी कधी रिपिटेटिव्ह गोष्टी सांगत असते जे तिचं काहीतरी तिचा एक्सपिरियन्स असतो आणि मला ते पटत नसतं. कारण अगेन जनरेशनचा गॅप आहे. सो तिचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत. सो ते क्लॅश होत असतात आणि असं होतं की बस यार बस. अनेक गोष्टी रिलेट होतात इथल्या. बरं, मला सांग की जसं सुरुवातीला आपण दोघी जणी म्हणालो की मालिका सोडून आज इथे भेटलोय आपण, पण मालिका केल्यानंतर जी ना एक ती सतत दिसत राहण्याची एक सवय असते आणि त्यानंतर आता ब्रेक घेऊन तू नाटकामध्ये काम करते. सो आता हा डिसिजन कसा घेतलास आणि नाटकामध्ये काम करण्यासाठी इतका वेळ का घेतला? खरं सांगू, मी काहीच असं ठरवलं नव्हतं. याआधी सुद्धा मला एका नाटकाची अपॉर्च्युनिटी आली होती, चंद्रकांत लोकरे सरांनी मला दिली होती, पण काहीतरी कारणास्तव ते नाही झालं आणि मग त्याच्यानंतर मी पिंगा गपोरी पिंगा ही मालिका घेतली. आणि
ती मालिका सुरू झाली तेव्हा पण माझं असं होतं की मला नाटक आधीपासूनच करायचं होतं. असं नाही की मला करायचं नव्हतं कधी, पण असं काही योगच नाही आला. असं येत होतं आणि मग ते चुकत होतं. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. सो मी असं काहीच ठरवून नाही केलं. हे पण पिंगा ग पुरी पिंगा 17 मार्चला आमची ऑफेअर म्हणजे रॅपअप झालं आमचं. आणि 19 तारखेला मला या नाटकाचे जे सूत्रधार आहेत दीपक गोडबोले यांनी कॉल केले की तुला इच्छा आहे का नाटक करायची, मी तुला स्क्रिप्ट पाठवतो, तू वाच, जर इंटरेस्टेड असेल तर कळव. माझं झालं की ये क्या सीन आहे. आणि त्यात त्यांनी पहिल्यांदा तर गिरीश सरांचं नाव घेतलं, सुकन्याताई तर नंतर इन झाल्या. बरेच दिवसांनी आम्ही थोडे दिवस रिहर्सल करत होतो, त्याच्यानंतर त्या इन झाल्या होत्या. पण गिरीश सरांचं नाव ऐकूनच माझं झालं की भाई तुम्ही मला विचारताय हे मी नाही का म्हणेन, आणि जस्ट माझा रॅपअप झालाय. मी अशा ह्याच्यात होते की खरं सांगायचं तर की आता 2 मालिका सलग केल्यात, तर आता जरा आता 1-2-3 महिने तरी आपण थांबूया. सतत आपण करतोय जरा फॅमिलीला वेळ, पण 2 दिवसात आलं आणि आपोआप घडलंय. आय एम नॉट लाईंग, आपोआप सगळ्या गोष्टी घडल्यात आणि मी एन्जॉय करते ती प्रोसेस. टचवूड, खरंच टचवूड. पहिल्या प्रयोगाला घरच्यांना बोलावणार, कारण असं म्हणतात की पहिल्या प्रयोगाला काही जण असं म्हणतात की पहिल्या प्रयोगाला घरच्यांना नाही बोलावणार, नाही तर मग स्टेजवरून आपण डिस्ट्रॅक्ट होतो की आपल्याला नाही आले. पण तुला माहितीये माझ्याकडे तो ऑप्शनच नाहीये. माझ्या आई वडिलांनी, माझ्या बहिणीने 30 तिकीट काढल्यात आणि ते तिच्या मैत्रिणींना, ह्यांना, त्यांना सगळ्यांना घेऊन येणार आहे. त्यामुळे माझ्याकडे तो ऑप्शनच नाही राहिला. आणि मुळात ते फिरायला गेले होते, त्यांनी मलाच ती 30 तिकीटं काढायला लावली. मीच माझ्या पहिल्या नाटकाची 30 तिकीटं काढली. सो हे खूपच कॉमेडी पण आहे, मला आनंदही आहे, मी नर्वस पण आहे, खूप प्रेशर. मी तर म्हणजे इकडनं एंट्री घेत असताना मला इतकं प्रेशर येत होतं, कारण माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. त्यामुळे मी खूप घाबरले पण होते. त्यामुळे आता पहिल्या प्रयोगाला काय होणार आहे हे मला नाही माहीत, पण बघूया आता. नाही मगाशी तुझ्या पद्धतीने करत होतीस ना, खूप छान वाटत होतं. तुला असं वाटलं की त्या काय गोष्टी म्हणजे फक्त तुला कळलं, आम्हाला नाही कळलं तर टचवूड. ग्रेट. येस. आणि नाटक आहे आता खूप छान मस्त रिहर्सल चालू आहे. खूप छान काम होऊ देत, खूप छान हाऊसफुलचे बोर्ड लागू देत प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला. मी पार्टी देईन वेगळी, जर असं आपण वेगळं भेटून पार्टी करूया. खूप खूप शुभेच्छा. आणि नाटकाबद्दल मला जास्त नाही विचारायचं, कारण का ते मला वाटतं तसं सिक्रेट राहिलेलं चांगलं आहे. विषय खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे नाटक नक्की पहा. आणि एक जाता शेवटचा प्रश्न, आता सगळ्यांकडून छान कौतुक तर होतच आहे, तुझं नाटक सुरू झाल्यावर अजून होईल, पण मला सांग इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिली कौतुकाची थाप कोणाकडून मिळाली तुला? पहिली कौतुकाची थाप ऍक्च्युली कौतुकाची थाप नाही म्हणणार, सगळेच तसे, पण कौतुकाची थाप नाही, पण सुचित्राताई. तर मी एक सांगते, पण हा एक किस्साच आहे की सुचित्रा बांदेकर मॅम ज्या आहेत, मी त्यांच्याकडे पहिल्यांदा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण नावाच्या मालिकेत काम केलं होतं. आणि तेव्हा जेव्हा त्या सिरियलच्या ऑडिशनला मी गेले होते, तेव्हा ना इथे माझं घर आणि इथे सेट असं होतं. सो मी तरीसुद्धा मी किती 10वीत वगैरे असेल तेव्हा. सो माझ्या आई 10वी-11वी, माझे बाबा मला असं पटकन सोडायचे नाही एकटीला सेटवरती, असं इतर ठिकाणी मी जायचं. सो ते मग मी मर्सिडीज आणि ड्रायव्हर वगैरे घेऊन फक्त रस्ता क्रॉस करून गेले होते. तर तेव्हा सुचित्राताई म्हणाले होते की मला त्यांची मर्सिडीज आहे, मी कोणाची मर्सिडीज आहे अजून एक, तर ते म्हणाले ती ऐश्वर्या आली आहे ना, ऐश्वर्या शेट्टी. अच्छा, तिची आहे, म्हणजे प्रोड्युसर सोबत आता आपले जे छोटे कलाकार आहेत त्यांच्याकडे पण. सो ती एक त्यांनी दिलेली, आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडूनच कामाचं कौतुक झालं होतं पुढे जाऊन. सो ते एक स्पेशल फिलिंग आहे. त्या अशा पहिल्या आहेत ज्यांनी मला सगळं इंट्रोड्यूस करून दिलं आणि इथे मी आले होते. क्या बात आहे. आणि अशीच खूप छान पुढे जा, आणि खूप खूप शुभेच्छा, आणि सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.